यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल करण्याआधी सुनेत्रा पवार सकाळी 9:15 वाजता म्हणजे अगदी थोड्या वेळात बारामती तालुक्यामधील कण्हेरीच्या मारुती रायाचं दर्शन घेतील। प्रत्येक निवडणुकीमध्ये कण्हेरी येथील मारुतीला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करावा अशी पवार कुटुंबाची प्रथा आहे। त्यानंतर दुपारी 12:30 ते 1:30च्या दरम्यान त्या बारामती प्रशासकीय भवनामध्ये दाखल होऊन आपला अर्ज दाखल करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा अर्ज दाखल करण्यावेळी बारामतीत येण्याची शक्यता आहे। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इतर मंत्री आणि आमदार नेते हे सुद्धा उपस्थित राहतील अशी माहिती मिळते। तर बारामतीत थोड्याच वेळात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद होणार आहे। लक्ष्मण हाके कोणती भूमिका मांडणार याकडे अर्थातच लक्ष असेल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता लक्ष असेल। त्यामुळे बारामतीची ही पोटनिवडणूक लक्ष्मण हाके लढवणार की नाही असा सवाल विचारला जातोय। अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्यात। अजिंक्य, 2 महत्त्वाचे अपडेट्स आहेत। एकीकडे किरण गुजर यांनी भेट घेतली आहे, त्या संदर्भातली माहिती सांगाल, आणि दुसरं म्हणजे हाकेंची पत्रकार परिषद होणार आहे, काय भूमिका मांडू शकतात? अगदी बरोबर आहे। बारामतीची जी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा जी आहे ती अजितदादा समर्थकांची, अजितदादांच्या पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची देखील आहे। अगदी महायुतीतील सगळ्याच नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र काँग्रेसने या ठिकाणी एक उमेदवार जाहीर केलेला आहे। आकाश मोरे नावाचे ते उमेदवार आहेत। त्याच्यानंतर लक्ष्मण हाके देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत असं त्यांनी काल सांगितलं होतं। मात्र लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज भरू नये किंवा लक्ष्मण हाकेंनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारचं प्रयत्न जे आहे ते राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुरू असलेलं पाहायला मिळते। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर हे समजले जातात आणि त्यांनी जे आहे ते लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली आहे आणि लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीच्या अर्ज भरू नये अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। खरं तर आता त्यांच्या दोघांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती देखील सकारात्मक झाल्याचं समजते। मात्र लक्ष्मण हाके आपली काय भूमिका आहे त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही आहे। ते आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील असं देखील समजतंय। दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आता अगदी काही वेळात त्यांच्या काटेवाडीच्या निवासस्थानातून बाहेर पडतील आणि कण्हेरीमध्ये त्यांचं जे मारुती रायाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतील। खरं तर परंपरेनुसार ज्यावेळी निवडणुकीला पवार कुटुंबातील लोक सामोरे जात असतात त्यावेळी कण्हेरी येथील मारुती रायाचं दर्शन घेण्याची परंपरा आहे। खरं तर सुनेत्रा पवार सकाळी त्यांच्या सहयोग या निवासस्थानातून बाहेर पडल्या त्यानंतर आता गेल्या अर्ध्या तासापासून त्या काटेवाडीत आहेत आणि काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। सुनेत्रा पवारांसोबत पार्थ पवार, जय पवार, आमदार सरोज आहिर, अनिकेत तटकरे हे देखील काटेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। आणि आता आपण पाहतोय की जे सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत ते सुनेत्रा पवार सध्या आपण फ्रेममध्ये पाहतोय की जे शेती आहे या ठिकाणची ते शेतीची पाहणी या ठिकाणी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या करत आहेत। आत्ता जय पवार देखील आपल्याला या फ्रेममध्ये दिसत आहेत। खरं तर अगदी थोड्या वेळात आता या ठिकाणाहून सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत। खरं तर कण्हेरीमधील मारुती रायाचं दर्शन त्या घेतील, त्याच्यानंतर त्या जे अजितदादांचं जे स्मृतिस्थळ आहे विद्याप्रतिष्ठान त्या ठिकाणी देखील दर्शन घेणार आहेत। त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा एक मेळावा पार पडतो आणि तो मेळावा पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ज्यावेळी त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित असणार आहेत। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार असल्याची सध्या माहिती समजते। मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे काही वेळात बारामतीत दाखल होतील असं देखील समजतंय। खरं तर काँग्रेसनं देखील
उमेदवार जो देण्याची घोषणा केलेली आहे तो उमेदवारी माघार घ्यावी यासाठी देखील राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला सध्या समजतंय. काँग्रेसनी अशोक मोरे माफ करा काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे. आकाश मोरे यांनी यापूर्वी देखील निवडणुका लढवलेल्या आहेत. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ज्यावेळेस मोरे यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांना 4,000च्या आसपास मतदान पडले होते आणि त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं. आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. खरं तर ग्रामीण भागातील चेहरा समजला जातो आकाश मोरे आणि या बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं मोठं मतदान आहे आणि आकाश मोरे हे धनगर समाजातून येतात. त्यामुळे धनगर समाजाचं निर्णायक मतदान असल्याचं लक्षात घेऊन काँग्रेसनं त्यांना उमेदवारी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आहे. खरं तर ह्या निवडणुकीला रंगत जी आहे ती काँग्रेसनं उमेदवार जाहीर केल्यानंतर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता आपण पाहतोय की सुनेत्रा पवार जे आहेत ते काटेवाडीतील निवासस्थानी सर्व नेत्यांसोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्थ पवार असतील, जय पवार असतील किंवा आमदार सरोज आहिर असतील ह्या देखील सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहेत. त्यांनी आत्ता या ठिकाणी सगळी पाहणी केली. त्याच्यानंतर आता त्या कनेरी येथील मारुतीरायाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जात दर्शन घेणार आहेत. आत्ताही आपण दृश्य पाहतोय की सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते सकाळीच काटेवाडीत दाखल झालेले आहेत आणि आता ते सुनेत्रा पवारांसोबत कनेरीला देखील मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. आत्ता आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांचा ताफा आता अगदी काही वेळात काटेवाडीतील जे निवासस्थान आहे तिथून बाहेर पडेल आणि थेट कनेरीच्या दिशेने जाणार आहेत. आज सकाळीपासूनच मोठे नेते जे आहेत ते बारामतीमध्ये दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर या निवडणुकीला सध्या रंगत आल्याचं पाहायला मिळतं आहे. ज्यावेळी सुनेत्रा पवार अर्ज दाखल करतील त्यावेळी राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित असणार आहेत. तर काँग्रेसचा उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते बारामतीत आल्याचं देखील समजतं आहे. आत्ता सध्या ज्या घडामोडी बारामतीत चालू आहेत त्या राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे. कारण की काँग्रेस उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी काही वेळात लक्ष्मण हाके जे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील. पाहावं लागेल की ज्या आक्रमकतेने लक्ष्मण हाके यापूर्वी बोलत होते आणि लक्ष्मण हाके यांनी कालच NDTV मराठीला माहिती दिली होती की काहीही झालं तरी मी ही निवडणूक लढणार आहे. आज अजितदादांच्या काही निकटवर्तीय लोकांनी त्यांची भेट घेतल्यानंतर आता लक्ष्मण हाके आपली भूमिका बदलत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत ते काटेवाडीमधील जे फार्म हाऊस आहे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जी गायी आहेत त्यांची देखील त्या पाहणी करत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षातील नेते देखील असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ही सगळी काटेवाडीतील जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही सगळी शेती आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं फार्म हाऊस जे आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारची जनावरं देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी सध्या सुनेत्रा पवार जे आहेत त्या जनावरांना खाद्य टाकताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. खरं तर त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ज्या गायी आहेत त्या गायींना खाद्य टाकताना आत्ता आपल्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिसत आहेत आणि आता ते अगदी काही वेळात या निवासस्थानातून बाहेर पडतील आणि थेट कनेरी या ठिकाणी जातील. त्यानंतर विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी जातील आणि त्यानंतर एक मोठा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडतोय. त्या मेळाव्यात सुनेत्रा पवार आता कार्यकर्त्यांना काय संबोधित करतायत हे देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण की दादा गेल्यानंतर असा मोठा मेळावा जो आहे तो पहिल्यांदाच बारामतीमध्ये पार पडतोय आणि या मेळाव्यात सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना काय सांगणार, निवडणुकीचं नेमकं पुढची रणनीती काय असणार हे देखील कळणार आहे. आता आपण पाहतोय की सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बारामतीच्या निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत आणि जी आत्ता जी अपडेट समोर येते की हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानकपणे रद्द झालेला आहे. नेमकं बारामती दौरा रद्द काय कारणामुळे झाला हे देखील अद्याप जरी स्पष्ट झालं नसलं तरी हर्षवर्धन सपकाळ देखील आज बारामती दौऱ्यावर होते आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी येणार होते. त्यांचा दौरा रद्द झाल्याची आता माहिती समजते. म्हणजे राजकीय घडामोडींना जसा वेग आलेला आहे, एका बाजूला लक्ष्मण हाके देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते बारामतीत येण्याचं रद्द करतायत असं देखील समजतं. त्यामुळे जे राष्ट्रवादी आणि महायुतीतील नेत्यांचा जो प्रयत्न होता की निवडणूक बारामतीची जी पोटनिवडणूक आहे
ती कुठेतरी बिनविरोध व्हावी, हा प्रयत्न जो सुरू होता तो प्रयत्नाला कुठेतरी यश येतंय का असं देखील म्हणावं लागेल. मात्र सध्या लक्ष्मण हाके असेल किंवा काँग्रेस असेल यांनी कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. खरं तर पाहावं लागेल की नेमकं आता काय घडतंय. आणि आता आपण पाहतोय की सुनेत्रा पवारांचा दौरा पोलिसांचा जे ताफा आहे तो आता या ठिकाणाहून बाहेर पडतोय आणि सुनेत्रा पवार थेट आता कनेरीच्या दिशेने निघाल्याचं आता आपण पाहायला मिळतंय. मोठी गर्दी देखील यावेळी झालेली आहे, कारण की सगळे राज्यभरातील प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते बारामतीमध्ये आज दाखल झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी हे सगळे नेते आल्याचं सध्या पाहायला मिळतंय. खरं तर मोठ्या राजकीय घडामोडींना आता सध्या वेग आल्याचं पाहायला मिळतंय. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा दौरा जो आहे तो अचानकपणे रद्द केलेला आहे. अजितदादांच्या जवळच्या निकटवर्तीय लोकांनी लक्ष्मण हाकेंची देखील भेट घेतलेली आहे. त्यामुळे काही रंजक घडामोडी घडत आहेत का आणि ही निवडणूक बिनविरोध होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणावरून बाहेर पडतोय आणि आपल्याला पाहायला भेटतंय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या वाहनात पुढच्या बाजूला बसलेल्या आहेत, तर पाठीमागं पार्थ पवार देखील त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणावरून आता थेट कनेरी येथील जे मारुती रायाचं मंदिर आहे या मंदिरात दर्शनासाठी सुनेत्रा पवार जाणार आहेत. त्यानंतर विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी निश्चित प्रकारे आज दहाके सरांशी आता मी सुनेत्रा वहिनींच्या वतीनं मी चर्चा करणार आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की त्यांची तयारी आहे. माझी आज पहिल्यांदाच भेट होती, मी अजून त्यांना भेटलेलो नाहीये. मी आता पहिलीच माझी भेट आहे. आज मी हाके सरांना मला वाटतं कदाचित मी 3-4 वर्षानंतर आमची पहिल्यांदा भेट असेल, तर मी सरांना वहिनींच्या वतीने विनंती करणार आहे. शेवटी निवडणूक अपघातामुळं ज्या नेत्यानं या बारामतीसाठी खूप काही केलं, या नेत्याने राज्यासाठी केलं, आणि एक नेत्याला जर खरंच आपल्या नेत्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर निश्चित प्रकारे हाके सरांना मी आज त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही उमेदवारी अर्ज त्यांच्या काय मागण्या असतील तर तुम्ही त्या मान्य करणार आहात का? मागण्याचा हा आजचा विषयच नाहीये. आजचा विषय फक्त मी विनंती करायचा विषय की सुनेत्रा वहिनी दादांच्या जागाने रिक्त जागा आहे. दादांनी खूप काही या भागासाठी केलेलं आहे, त्यामुळे ही विनंती करण्यासाठी आज मी काय मागण्या केल्यात? अजिबात त्यांची कुठलीही मागणी नाही. शेवटी मागणी नाही म्हणजे मागण्या मी भेटणार आहे त्यांना, पण त्यांची कुठलीही मागणी नसल्यानं आजचा मागणीचा आणि ह्याचा आजचा विषयच नाही. आजचा फक्त माझा मी विनंती करायला आलेलो आहे. मी आज काय दुसरा कुठला विषय नाही. मामा काँग्रेस पण अर्ज भरतय, त्यांच्यासाठी विनंती तुम्ही वारंवार केली होती. काँग्रेस साहेब आमचे तटकरे साहेब माझे राज्याचे नेते ते पण बोलतायत. आम्ही पण निश्चित प्रकारे मी आकाश मोरेंशी बोलेल, कारण आकाश मोरेंना विनंती, शेवटी आकाश मोरेंना माहिती आहे की बारामतीमध्ये जो विकास आहे, बारामतीमध्ये जी प्रगती राज्याची तर आहेच, पण बारामतीमध्ये जिथं आकाश मोरे ज्या एरियामध्ये अशोकनगरमध्ये राहतात त्यांना बाहेर आल्यानंतर दादांनी काय केलंय हे आकाशना पण माहिती आहे. आकाश पण निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनींसाठी दादांच्या कामासाठी नक्की निश्चित प्रकारे काँग्रेस पक्ष हा शेवटी आकाश मोरेंचा विषय हा काँग्रेस पक्षाचा विषय, तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आमचे तटकरे साहेब प्रफुल्लभाई त्या बाबतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय नेत्याशी बोलतील. काँग्रेसचा आक्षेप हा आहे की तुम्ही भाजप सोबत आहात म्हणून ते ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आजची निवडणूक शेवटी महायुतीतनं शेवटी सुनेत्रा वहिनी उमेदवार आहेत. कोण कुठं पक्षापेक्षा आज आपण व्यक्ती म्हणून सुनेत्रा वहिनींना पाठिंबा हा दिला पाहिजे आणि दादांना खरंच श्रद्धांजली बारामतीकडे वाहिली पाहिजे. आता बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. शेवटी ऐकणं ना ऐकणं शेवटी लोकांचं, शेवटी त्या उमेदवारांचं काम आहे. तर माझी सगळ्या उमेदवारांना आपल्या माध्यमातून एक विनंती आहे, खरंच दादांना श्रद्धांजली व्हायची असेल, खरंच बारामतीचा विकास, बारामतीचं काम, दादांचं काम, दादासारखा एक खंबीर नेता आज आपल्यात असेल तर त्यामुळे निश्चित प्रकारे या सर्वांनी माझी हात जोडून सर्वांना विनंती की हे उमेदवारी अर्ज ज्यांनी आज भरले असतील, आणि विशेषतः मी पाहतोय की बाहेरच्या तालुक्यातल्या, बाहेरच्या जिल्ह्यातल्या उमेदवारांची संख्या जी असते, मी त्यांना विनंती की त्यांनी खरं तर यावं आणि बारामतीचा विकास बघावा, बारामतीची प्रगती पाहावी आणि जनतेच्या मनातलं त्यांनी जनतेचं मन ओळखावं. आणि एक शेवटी दादांना खरंच श्रद्धांजली व्हायची असेल त्या सर्वांना एक विनंती की सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे. अर्ज भरण्यासाठी कोण कोण येणार आहेत? अर्ज भरण्यासाठी आज निश्चित प्रकारे राज्यातले अनेक महायुतीचे नेते आज इथं येतील आणि वहिनींचा फॉर्म साधारणतः 12:30-1 वाजता फॉर्म आम्ही तो भरतो. महायुतीचे नेते येतील, मात्र रोहित दादा येणार आहेत का, युगेंद्र दादा येणार आहेत? मी या बाबतीमध्ये माझी त्यांच्याशी कोणाशी चर्चा झालेली नाही, परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे पवार कुटुंबियाच्या वतीनं कुठेतरी चर्चा केलेली असावी.
दत्तात्रय भरणे हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेलेला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. तसंच जे काँग्रेस उमेदवार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही चर्चा करू आणि ही निवडणूक त्यांनी न लढवावी यासाठीची तर त्यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि काही वेळातच लक्ष्मण हाके यांची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे. या सगळ्या नेत्यांची भेट झाल्यानंतर लक्ष्मण हाके पत्रकार परिषदेमधून नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे आपल्याला पाहायचंय. तटकरे काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलतील अशी माहिती देण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. सुनील तटकरे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बातचीत करणार आहेत. शनिवार रविवार हे 2 दिवस सुद्धा काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. असं असताना तब्बल 18 ते 19 अर्ज हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे प्रयत्न आहेत. दुसरीकडे आताची महत्त्वाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी दत्तात्रय भरणे हे पोहोचलेले आहेत. धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षामधील महत्त्वाची नेते मंडळी इथे आहेत आणि लक्ष्मण हाकेंनी ही निवडणूक लढवू नये यासाठीची विनंती केली जाते, त्यासाठीची मागणी केली जाते. मात्र या सगळ्या प्रयत्नांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी रोखठोकपणे आक्रमकपणे लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका काल स्पष्ट केली होती. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत, आमची तयारी पूर्ण झालेली आहे असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर आणि एकंदरीतच राष्ट्रवादी पक्षानं विनंती केल्यानंतर लक्ष्मण हाके यांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.